अशोक चव्हाण यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला। यावरून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली। देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे नेते सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा झाला हे सांगत होते। याच्या क्लिप भाजप नेत्यांनी पाहाव्यात असा सल्ला राऊतांनी दिला। आता भाजपकडून काँग्रेसचे शुद्धीकरण केले जात आहे। इतिहास लढवय्यांचा असतो, पळपुट्यांचा नाही। चव्हाण हे स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत असेही ते म्हणाले। अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते। ते एकनाथ शिंदेंसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे। तसेच 10 ते 12 जण फोडून पक्ष तुटत नसतो। एक अशोक चव्हाण गेले, डिगभर अशोक चव्हाण तयार होतील। आता मूळ भाजप पक्ष उडला आहे का असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला। तर आगामी लोकसभेत भाजपपेक्षा आम्ही 10 जागा जास्त जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अशोक चव्हाण यांनी काल भाजपात प्रवेश केला होता। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे असे म्हटले आहे। तसेच कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता चव्हाण यांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश केला आहे। त्यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढवणार आहे। त्यांचे मी मनापासून भाजपात स्वागत करतो। भविष्यात अनेक नेते आमच्या पक्षात येणार आहेत असे फडणवीस यांनी म्हटले। भाजपमध्ये मी प्रामाणिकपणे काम करणार, काँग्रेसमध्येही मी प्रामाणिक काम केले होते असे अशोक चव्हाण यांनी म्हटले। मुंबईतील भाजप कार्यालयात काल देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण बोलत होते। भाजपाची ताकद वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार। भारतीय जनता पक्षाच्या धोरणानुसार जे आदेश मला मिळतील त्यानुसार मी काम करणार। मी कोणतीही मागणी पक्षाकडे केली नाही असे चव्हाण म्हणाले। अशोक चव्हाण यांनी काल भाजपात प्रवेश केला। त्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना अशोक चव्हाण यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव घेताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेख केला। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 वर्षांपासूनची सवय म्हणत ही चूक सुधारली तर पहिल्यांदाच भाजप कार्यालयातून पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जात आहे, थोडे माफ करा असे चव्हाण यांनी यावेळी म्हटले। अभिनेता सूर्याचा सोरारई पोटरू नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच भेटीला येत आहे। यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून सरफिरा असे या चित्रपटाचे नाव आहे। याबाबत एक व्हिडिओ शेअर करत याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे। या व्हिडिओत अक्षय कुमार हा बुलेट हात सोडून चालवत असल्याचे पाहायला मिळते। हा चित्रपट 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे प्रोड्युसर सूर्या व त्याची पत्नी ज्योतिका आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे। आदर्श गोट्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे। यामध्ये आदर्श गोट्याचा पैसा गेला कोठे असा सवाल फडणवीस करताना दिसत आहेत। त्यावर आता हा पैसा गेला कोठे, फडणवीस हा पैसा भाजपात आला अशी विचारणा राऊत यांनी केली आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श गोट्याचा आरोप होता। मला नाही घाबरू, मी कसा घाबरू अशी भाजपची स्थिती झाल्याचा टोळा उद्धव ठाकरेंनी लगावला। ते अहमदनगरमधील सोनई इथं संवाद मेळाव्यात बोलत होते। अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करत होते, अचानक भाजपसोबत गेले। ते असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते। अर्थसंकल्पानंतर श्वेतपत्रिका काढली, त्यामध्ये त्यांच्या घोटाळ्याचा उल्लेख आहे, त्यामुळे ते भाजपत गेले असा दावाही यावेळी ठाकरेंनी केला। अशोक चव्हाणांसोबत कोणीही भाजपात जाणार नाही। काँग्रेस सोडून भाजपात जाणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही। आम्ही राजकारणात विचारधारा घेऊन काम करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली। काँग्रेसने 2 वेळा अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केले। चव्हाणांवर ईडीचा दबाव होता का? चव्हाण गेल्याने काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही असेही यावेळी बोलताना चेन्नीथला म्हणाले। पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरसह इतर सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून काटेरी कुंपण लावण्यात आले होते। तसेच धारा 144 लागू करण्यात आली आहे। शेतकरी दिल्लीकडे कूच करत असताना पोलीस व शेतकऱ्यांमध्ये वादही झाला। पोलिसांकडून काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे। सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीच्या मेट्रोचे गेट बंद करण्यात आले आहे। दिल्ली नोएडा बॉर्डरवरील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत। काँग्रेस नेते अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला देखील उपस्थित होते। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट झाली। आम्ही महाविकास आघाडीबाबत
पवारांची चर्चा केली। आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप व इतर गोष्टींबाबतची चर्चा केली, अशी माहिती भेटीनंतर चेन्नई थला यांनी दिली। हुकुमशाही विरोधात आमची लढाई आहे। नांदेड कोण्या एका व्यक्तीचा बालेकिल्ला नाही, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असे नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर ठणकावले। तर दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज अश्रुधूर सोडला जात असताना चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला। इतके दिवस काँग्रेसच्या विचारधारेची भाषा करणाऱ्यांना आता यामध्ये कोणता दोष दिसला, असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे। 15 फेब्रुवारीला अमित शहांचा हा छत्रपती संभाजीनगर दौरा होणार होता। या दौऱ्यादरम्यान अशोक चव्हाणांचा शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार होता, पण शहांचा दौरा पुढे गेल्यामुळे आता चव्हाणांचा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत उरकल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणासाठी 4 दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे, त्यामुळे जरांगेंची तब्येत खालावली आहे। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगेंची भेट घेतली। आरक्षण मिळाले नाही तर लोक सरकारला जगू देणार नाहीत। भुजबळांमध्ये राज्याची राख रांगोळी होईल। एका व्यक्तीसाठी राज्याला वेठीस धरू नका। सगळे सोयऱ्यांचे दाखले देत असाल तर या, नाही तर येऊ नका, असे यावेळी जरांगेंनी ठणकावले आहे। अभिनेता श्रेयस तळपदे आता पुन्हा शूटिंगवर परतला आहे। त्याला 2 महिन्यांपूर्वी शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली। त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली। मी थोडे काम करायला सुरुवात केली आहे, पण ते अवघड आहे। माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या लोकांचे ऋण फेडणे माझ्यासाठी कठीण आहे, असे श्रेयसने म्हटले आहे। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांना शांत झोप लागेल, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे। ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये बोलत होते। फडणवीसांना काहीही बोलले तरी फरक पडत नाही। चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपमधील निष्ठावंतांना खरा धक्का बसला आहे। फडणवीस म्हणजे निर्लज्जम सदासुखी, भाजपची सत्तेची मस्ती उतरवा, ठाकरे बोलतो ते करतो, मोदी दाखवायला येतात, असेही यावेळी ठाकरे म्हणाले। अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना गेल्या आठवड्यात कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। त्यानंतर त्यांनी आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे। मी एकदम ठीक आहे, मला जेवणावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, असे मिथुन यांनी म्हटले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मला फटकारले, असेही मिथुन यांनी सांगितले आहे। अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्री पद आणि सार्वजनिक बांधकाम विभागासारखे महत्त्वाचे मंत्रिपद हवे होते, पण त्यांची इच्छा भाजपात पूर्ण झाली नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला। आता त्यांना फक्त राज्यसभेवर समाधान मानावे लागणार आहे। त्यांना राज्यसभेवर पाठवून राजकारणातून बाहेर काढले जात आहे। त्यांच्यावर दबाव होता, हे त्यांनी सांगितले होते, असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। भ्रष्टाचार करा व भाजपमध्ये या, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली। फडणवीस म्हणाले, आम्ही फिल्टर लावलाय। काय फिल्टर लावलाय तू? 70,000 कोटींचा घोटाळा केला, ये तुला उपमुख्यमंत्री करतो। त्यापेक्षा मोठा घोटाळा केला, ये तुला मुख्यमंत्री करतो। हे भाजपचे हिंदुत्व, आपले हिंदुत्व घरातील चूल पेटवणार आहे, भाजपचे हिंदुत्व घर पेटवणार आहे, असेही ठाकरे म्हणाले। ते शिर्डीमध्ये बोलत होते। अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून काल भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांच्या संपर्कात काँग्रेसचे 10 ते 15 आमदार असल्याचे म्हटले जात आहे। अशातच काँग्रेसचे 2 आमदार भाजपच्या गळाला लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दोन्ही आमदार लवकरच आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर व नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबडे हे काँग्रेसला सोडण्याची शक्यता आहे।